कारण की ट्रेडिंगमध्ये बऱ्याचशा वेळेला मार्केट आपल्या अगेन्स्टच काम करतं आणि बरेचसे लोक जे आहेत हे काय करतात की मार्केटला दोष देत राहतात, राईट. सो मी म्हणतो की मार्केट जे आहे, जर मी ट्रेडिंग टर्मिनलवरती बसलोय 99.99% जबाबदारी कुणाची आहे? माझी आहे. काहीही होऊ दे, प्रॉफिट होऊ दे, लॉस होऊ दे, ही जबाबदारी माझी. आणि माझा हा ॲटिट्यूड असतो दररोज सकाळी मार्केट कुठं जातंय हे मला माहिती नाहीये. त्यामुळे मी मेजरली नॉन डायरेक्शनल ऑप्शन सेलिंग करतो. ज्याच्यामध्ये मार्केट कुठं जातंय हे मला ओळखायचं नाहीये, पण मला मार्केटमधून एक चांगला कन्सिस्टंट अर्निंग जो आहे तो मला मिळाला पाहिजे, याच्यावरती माझा फोकस राहतो. जेणेकरून ऑप्शन सेलिंग जी स्टाईल आहे माझी, त्यामध्ये थीटा डीके तर होतोय, त्यामुळे कंटिन्यू आपल्याला काम करताना बेस्ट राहतं. आणि जर वाटलं कधी की छोट्या अमाऊंटवरती जर आपण मोठी अपेक्षा केली तर आपल्याला शांत बसणं अफोर्ड नाही करता येत. त्यामुळे मोठ्या अकाउंटवरती जर आपण असेल, मी एखादा दिवस ट्रेड नाही केला, मला सायकॉलॉजिकल ब्रेक घ्यायचा आहे, तर घेऊ शकतोय.